Good morning. Myself, Dr. A.N. Basugde, Professor and Head, Department of Statistics, Gopalakrishna Gokhale College, Kolhapur. Today we are going to deal with the statistical quality control, that too a part 2. In part 1, we have discussed about the process control, then product control, and all other parts, even 3 sigma limits or Shear's control limit. Now we'll see the lack of control means what. When a sample characteristic statistics falls beyond the control limits, then it is out of control state of the process, and this itself is a lack of control situation. It shows that there are assignable causes of variations. Means we detect that there is a assignable causes, and due to these there will be more production of number of defectives. म्हणजे या ठिकाणी आउट ऑफ कंट्रोल ज्या वेळेला प्रोसेस जाते त्यावेळेला असायनेबल कॉजेसचं डिटेक्शन होतं आणि त्यामुळं डिफेक्टिव्हची संख्या वाढण्याची शक्यता असते. आता याच्यामुळे ह्या असायनेबल कॉजेस जे आहेत ते डिटेक्ट करण्यासाठी आपण कंट्रोल चार्टचा वापर करणार आहोत. देर आर 2 टाइप्स ऑफ कंट्रोल चार्ट. वन इज कॉल्ड एज द कंट्रोल चार्ट फॉर व्हेरिएशन्स अँड अदर इज कॉल्ड एज अ कंट्रोल चार्ट फॉर ॲट्रिब्यूट्स. व्हेरिएशन म्हणजे काही वेळेला क्वांटिटी आपल्याला मेजर करता येते, त्यावेळेला त्याला आपण व्हेरिएबल्स म्हणणार आहोत, आणि त्याच्यासाठी ड्रॉ केलेले कंट्रोल चार्ट असतील ते कंट्रोल चार्ट फॉर व्हेरिएबल्स. For example, control chart for variables means the quality characteristics like length, diameter, breaking strength, etc. are variables. यांना आपण व्हेरिएबल्स म्हणणार आहोत, कारण लेंथ आपल्याला मोजता येते, डायमीटर मोजता येतो, ब्रेकिंग स्ट्रेंथ काय असेल ते आपल्याला मोजता येते. अँड कंट्रोल चार्ट बेस्ड ऑन दीज मेजर्स आर कॉल्ड ॲज दी कंट्रोल चार्ट फॉर variables. The control chart for mean and ranges are called as the variable control charts. Similarly, we will go for the control chart for the attributes. Means what? The quality characteristics which cannot be measured but which can be marked by their presence or absence are called as the attributes, and control chart for such type of attributes is called as the control chart for attributes. म्हणजेच काही वेळेला आपल्याला ग्लासवेअर जर असेल तर त्यामध्ये छोटासा बबल जरी असला ग्लासमध्ये तरी त्याला आपण काय म्हणणार आहोत? डिफेक्टिव्ह. मोठा असला तरी डिफेक्टिव्हच म्हणणार आहोत. एक असला तरी डिफेक्टिव्ह, 4 असले तरी डिफेक्टिव्ह. म्हणजे तो बबल आहे किंवा नाही एवढंच आपण बघणार आहोत. म्हणून ती क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक त्याचे मेजरमेंट काही नाही आहे. छोटा असला तरी डिफेक्टिव्ह म्हणून मोजणार आहे, आणि मोठा असला तरी डिफेक्टिव्ह म्हणून मोजणार. एक असला तरी डिफेक्टिव्ह, 4 असले तरी. एखाद्या कापडावरती जर कलरचे स्पॉट पडलेले असतील, छोटा पडला तरी तो डिफेक्टिव्ह आहे आणि मोठा पडला तरी तो डिफेक्टिव्ह आहे. 1 पडला तरी डिफेक्टिव्ह आहे, 10 पडले तरीसुद्धा डिफेक्टिव्ह आहेत. म्हणून अशा पद्धतीचे आयटम आहेत ज्यांची मेजरमेंट आपल्याला करता येत नाही, पण त्यांचा प्रेझेन्स किंवा अब्सेन्स याच्यावरनं डिफेक्टिव्ह नॉन डिफेक्टिव्ह आपण ठरवणार आहोत. आणि अशा याच्यासाठी कॅरेक्टरिस्टिक्ससाठी जर आपण कंट्रोल चार्ट ड्रॉ करायचे असतील तर ते कोणाचे असतील? कंट्रोल चार्ट फॉर ॲट्रिब्यूट्स. याच्यामध्ये 2 प्रकारचे कंट्रोल चार्ट फॉर ॲट्रिब्यूट्स बघायचे आहेत. वन इज कॉल्ड इज द फ्रॅक्शन डिफेक्टिव्हसाठी पी चार्ट आपण ड्रॉ करणार आहोत, आणि दुसरा जो आहे तो नंबर ऑफ डिफेक्ट्स पर युनिट, दॅट इज दी सी चार्ट. तर या पद्धतीनं हे 2 चार्ट आपले कंट्रोल चार्ट फॉर ॲट्रिब्यूट्स अँड कंट्रोल चार्ट फॉर व्हेरिएबल. आता व्हेरिएबल कंट्रोल चार्टमधला पहिला आपण मीन चार्ट बघणार आहोत. Consider the quality characteristic XB is used for monitoring the quality of the ongoing process. It is normally distributed with mean mu and variance sigma square. Then as we know, the mean x bar is normally distributed. Sample mean is x bar. It is normally distributed with mean mu and variance is always sigma square by n. When mu and sigma square are unknown, then they are estimated from the samples. Let m samples each containing n atoms. m इतक्या samples घेतलेले आहेत आणि प्रत्येकात n इतके ॲटम असतील, तर x1 बार, x2 बार, xn बार
हे त्यांचे प्रत्येकाचे मीन असतील. पहिल्या सॅम्पलचे असे एम मीन्स असतील आणि द एस्टिमेट ऑफ इट्स मीन म्यू इज गिवन बाय एक्स बार and that is x double bar, because x1 bar, x2 bar, xn bar are the xm bar are the means. So therefore we will write it as x double bar is equal to x1 bar plus x2 bar so and xm bar divided by m इतक्या सॅम्पल असल्यामुळे m इतक्याने आपण डिवाइड केलं, तो त्याचा एस्टिमेट झाला पॉप्युलेशन मीन म्यूचा. The estimate of sigma can be obtained by the ranges R1, R2, Rm ह्या काय त्याच्या असतील रेंजेस. रेंज म्हणजे माहिती आहे आपल्याला मॅक्सिमम ऑब्झर्वेशन आणि मिनिमम ऑब्झर्वेशन मधला डिफरन्सला आपण रेंज म्हणणार आहोत. अँड दी सॅम्पल मीन त्यांचा रेंजेसचा मीन काय असेल आर बार इक्वल टू R1 प्लस R2 प्लस अँड सो ऑन Rm डिवायडेड बाय m इज द मीन. Here W equal to R by sigma is the relative range. याला आपण relative range म्हणणार आहोत R by sigma ला, आणि म्हणून expectation of W is given by D2. Okay, so that is expectation of R by sigma, that is W is R by sigma relative range, that is equal to D2. Therefore R bar equal to D2 sigma, and sigma hat is given by R bar by D2 is an unbiased estimate of the sigma. कारण ही आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याची एस्टिमेट सिग्मा हॅट म्हणून करावी लागेल, आणि ती काय मिळणार आहे आपल्याला आर बार बाय D2. कारण इथं आर बार इक्वल टू D2 सिग्मा आहे, त्यामुळे D2ची किंमत काय मिळेल आर बार बाय सिग्माची काय किंमत मिळेल आर बार डिवायडेड बाय D2. सो दॅट इज युअर सिग्मा हॅट, दॅट इज द अनबायस्ड एस्टिमेट ऑफ सिग्मा. आणि म्हणून कंट्रोल लिमिट्स फॉर एक्स बार कसे लिहिता येतील. सेंटर लाईन फॉर मीन चार्ट इज एक्स डबल बार, दॅट इज ऑलरेडी वी हॅव डिफाइंड. LCL can be obtained by x double bar minus 3 times R by D2 into root n. Sigma by root n actually. So 3 times sigma by root n, so that is there. So therefore x double bar minus A2 times R bar is the lower control limit, and upper control limit is just you have to use the plus sign in between x double bar and other part. So x double bar plus A2 times R bar, where A2 can be obtained as this D3 divided by D2 into root n. So these A2 can be obtained from the statistical table for the various sample sizes. जसं सॅम्पल साइजेस आपल्या बदलत जातील तसं प्रत्येकाची सॅम्पल साईज आपण n घेतली, यांची किंमत 5 असेल तर A2 वेगळा येईल, कारण A2 म्हणजे काय आहे 3 डिवायडेड बाय D2 इंटू रूट n. तर यांची किंमत 5 टाकली तर D2 आणि 3 हे सगळे स्टॅटिस्टिकल टेबल्स अवेलेबल आहेत, त्यांचा वापर करून आपण हे CL, LCL आणि UCL हे पण एक्स बार चार्टचे काढू शकतो. तसंच आपल्याला आर चार्टचे कॅल्क्युलेशन्स कसे करता येतील. We know that W equal to R by sigma is a relative range and expectation of W is equal to D2, and standard error काय मिळणार आहे the square root of D2. Then expectation of R by sigma is already D2, therefore R bar equal to D2 sigma, already we have written. So standard error will be under root actually D2 into sigma. So actually that under root will become a D3 times sigma. Therefore 3 sigma limits for R chart when sigma is unknown. So then sigma hat can be obtained by this R bar by D2, and therefore the center line is given by the R bar. Lower control limit is D2 into sigma hat minus 3 times D3, because that will be the standard error, into sigma hat we have to write. So therefore D2 into R bar by D2 is your sigma hat, D3 times R bar 3 into D3 times R bar by D2 is your LCL, and therefore if we take common R bar and D2 will get cancelled, so you are remained with 1 minus 3 times D3 by D2 into R bar,
and therefore that bracket will denote it by capital D3. So LCL will be capital D3 into R bar. Similarly for UCL, D2 into sigma hat plus, actually plus 3 times D3 into sigma hat. So just you have to keep that as a 1 plus 3 times D2 by D3 by D2 into R bar, and that bracket is denoted by D4 because here it is plus sign and in LCL it is minus sign, therefore we have denoted it by capital D3, and this is denoted by capital D4 times R bar. So here A2 already I have told, and D3 and D4 can be obtained from the statistical tables for different values of sample sizes n. If sample size is n equal to 5, then A2 is 0.58, D3 is 0, and D4 is 2.11. Similarly, if sample size is 4, then it is different. Sample size is 6, then again the values are different. So like that way you have to write the different values for A2, D3 and D4, and which are already given in the statistical table. So this is the control chart for the variables. Now what is the revised control chart? The effective use of control chart requires revision of the control limits regularly. म्हणजेच काय, ऑलरेडी आपण जो कंट्रोल चार्ट बनवला आहे त्याच्यामध्ये एखादा पॉईंट जर बाहेर जात असेल तर तो बाहेरचा जो आहे तो सोडून काय काय होतं ते बघून रिवाइज आपण कंट्रोल चार्ट हे बनवू शकतो. मग या ठिकाणी काय करता येईल, वेन आर चार्ट इज आउट ऑफ कंट्रोल, पहिल्यांदा आपण आर चार्ट ड्रॉ केला जातो जनरली, आणि आर चार्ट जर आउट ऑफ कंट्रोल जात असेल तर इलिमिनेट आउट ऑफ कंट्रोल पॉईंट्स फ्रॉम द कम्प्युटेशन. म्हणजे आर चार्टमधले 10 पैकी 2 पॉईंट आर चार्टच्या UCLच्या वरती किंवा LCLच्या खाली येत असतील तर ते जे पॉईंट्स कशामुळे आलेत तेवढे सॅम्पल पॉईंट्स तेवढे लेस करून टाकायचे, आणि मग राहिलेल्या पॉईंटचं पुन्हा राहिलेले समजा 10 आपले जर R1 R2 RN अशा पद्धतीने 10 रेंजेस असतील तर त्यातले 2 जे बाहेर जाणारे पॉईंट आहेत ते काढून टाकायचे. राहिलेल्या 8 पॉईंटवरती पुन्हा काय करायचं, पुन्हा R बार रिवाइज व्हॅल्यू त्याची काढून घ्यायची. म्हणजे R1 R2 R3 यांची सम करून R8 पर्यंत येतील, डिवायडेड बाय 8 येतील, आणि तो R बार काढायचा. आणि पुन्हा एकदा आपण काय करायचं आहे, तो अंडर कंट्रोल आहे की नाही बघून घ्यायचा आहे. अंडर कंट्रोल आल्यानंतर तो रिवाइज R बार जो आहे त्याचा वापर करून काय करायचं आपण, कंट्रोल लिमिट्स फॉर एक्स बार, कारण एक्स बारमध्ये काय आहे, सेंटर लाईन आपली एक्स डबल बार असते, LCL काय असते, एक्स डबल बार मायनस E2 टाइम्स R बार. तो जो R बार आहे तो जुना न घेता नवीन 8 पॉईंटवरती केलेला जो काय R बार आहे तो घेऊन आपण पुन्हा मीन चार्ट ड्रॉ करायचा. जर दोन्हीचे दोन्ही अंडर कंट्रोल येत असतील तर काय प्रॉब्लेम नाही, पण पुन्हा जर ते मीन चार्ट आउट ऑफ कंट्रोल चालला आणि स्टील R बार रिमेन्स इन आउट ऑफ कंट्रोल स्टेट, देन गो टू स्टेप 1, म्हणजे पहिली स्टेप पुन्हा रिवाइज करून घ्यायचं आहे. सॉरी, एक्स बार चार्ट पुन्हा जर आउट ऑफ कंट्रोल, इथं आर नाही, एक्स बार चार्ट असेल तर गोज टू स्टेप 1, पुन्हा तुम्ही काय करायचं आहे, कंट्रोल आउट ऑफ कंट्रोल आहे का बघायचं आहे आणि पुन्हा ह्या गोष्टी रिपीट करत राहायचं आहे. सो दिस आर दी रिवाइज कंट्रोल चार्ट. हा एवढाच पार्ट आपण आज बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.